आंबेगाव गावठाण येथील ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी पराग मिल्क फूड्स लिमिटेड यांच्या CSR उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या अद्ययावत जलशुद्धीकरण प्रकल्पाचा भव्य उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रकल्पाचे उद्घाटन गोवर्धन उद्योग समूहाचे श्री पूजन शहा यांच्या हस्ते करण्यात आले। हा प्रकल्प राज्याचे माजी गृहमंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री देवेंद्रशेठ शहा यांच्या मोलाच्या सहकार्यातून पूर्णत्वास आला आहे। ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या नेत्यांच्या ध्येयधोरणातूनच हा प्रकल्प ग्रामस्थांच्या सेवेत दाखल झाला आहे। या प्रसंगी पंचायत समिती आंबेगावचे सभापती श्री कैलास बुवा काळे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री अक्षय शेठ काळे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरचे संचालक श्री सोमनाथ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच पराग मिल्क फूड्सचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री संजय मिश्रा, व्हाईस प्रेसिडेंट श्री संजय नाकरा आणि उद्योजक श्री बादशाहभाई इनामदार उपस्थित होते। कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन श्री सतीश जाधव यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ नेते श्री खंडूशेठ खंडागळे यांनी सर्वांचे आभार मानले। या सोहळ्यासाठी सरपंच सौ. प्रमिला घोलप, उपसरपंच श्री परवीन पानसरे, ग्रामसेविका सौ. ज्योती मोरडे आणि आंबेगाव गावठाणचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वच्छ पाणी, निरोगी जीवन हे स्वप्न आता या प्रकल्पामुळे सत्यात उतरले असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली। आपण या ठिकाणी एका शब्दावरती उपस्थित झालात। आज या ठिकाणी पराग मिल्क फूड्स लिमिटेड CSR उपक्रम अंतर्गत आंबेगाव ग्रामस्थांसाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारलेलं आहे। हे आपल्या पराग मिल्कचे सर्वेसर्वा पूजन सर यांनी एका शब्दावरती आपले बादशाहभाई जे आहे त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी तो प्रकल्प उभारण्यात आलेला आहे। आज या ठिकाणी सांगण्यास एक बोलायला खरं खूप आहे पण वेळ नाहीये। आज हे आंबेगाव गावठाण धर्मग्रस्त गाव आहे सर। या गावामध्ये आज आपण पाहिलं तर अगदी तळागाळातल्या गावामध्ये हा प्रकल्प उभारला। आमचे मार्गदर्शक आदरणीय कैलास बोकाळे तसेच ज्यांनी त्या प्रकल्पासाठी मोठे योगदान दिलं ते पूजन शेख शहा, या आंबेगाव गावठाणच्या सरपंच प्रमिलाताई घोलप, भीमाशंकर सहकारी कारखान्याचे संचालक अक्षय रामशेठ काळे, सर्व ग्रामस्थ, निवेदक सतीशराव जाधव, बादशाहभाई इनामदार, राजू शेठ मोळे। खरं तर हा जो प्रकल्प इथं उभा करण्यासाठी जे पराग म्हणजे आपल्या आंबेगाव तालुक्याच्या योगदानामध्ये मोठा सहभाग असतो तो आदरणीय आमचे मार्गदर्शक देवेंद्र शेठ शहा, पूजन शेठ शहा यांच्या कुटुंबाने हे मोठे योगदान दिले। कारण की 35-36 वर्षापूर्वी आता ताईंनी सांगितलं का 35 वर्ष झालं आम्ही गावठाणमध्ये इथे आलोय आणि खरोखर त्यांना या पाण्या शुद्धीकरणाचा प्रकल्प दिलाय। म्हणजे ज्यांनी महाराष्ट्रातील सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, पुणे जिल्हा असेल, स्वतः जागा देऊन स्वतः भूमी होऊन झाले आणि वेगवेगळ्या ठिकाणी निरगुडसर असेल, दवळे असेल, गोडेगाव असेल या ठिकाणी त्यांचं बस्तर बसवलं। ज्या वेळेला आपण 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, महिनाभर आपलं गाव सोडतो त्यावेळेला परत आपल्या गावाकडे जायची आपण आज धरतो आणि ह्या मंडळींनी 35-40 वर्षापूर्वी आज या महाराष्ट्राला पाणी पाजायचं म्हणून स्वतः भूमिहीन झाले आणि खरं तर त्यांना हा प्रकल्प दिला। मी खूप लोकांकडे पैसे असतात पण दातृत्व लागतं, ते दातृत्व आदरणीय या आंबेगाव तालुक्याच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी काम केले ते देवेंद्र शेठ शहा आणि त्यांचे चिरंजीव पूजन शेठ शहा यांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो। कारण की हा आमचा आदिवासी भागातील हा सर्व आंबेगाव गावठाणमध्ये बसलेला नागरिक आहे आणि त्यांच्यासाठी हा प्रकल्प दिला। कारण की खरंच ज्या माणसाला ज्याची गरज होती त्याचाच प्रकल्प इथं तुम्ही दिला। कारण की ज्या वेळेला शुद्ध पाणी पिल्यानंतर आपलं शरीर निरोगी राहतं आणि चांगल्या पद्धतीने आपण जीवनामध्ये काम करतो। ते खरं तर या शहा कुटुंबाने आणि आमच्या पराग फूड्स कंपनीने यांना हा प्रकल्प उभा करून दिला त्याबद्दल खरोखर मी ग्रामस्थांच्या वतीने, गोडेगावकरांच्या वतीने मी मनापासून तुमचे शेठ धन्यवाद मानतो। CSR फंडच्या मार्फत आज आंबेगाव गावठाण या ठिकाणी आरो प्लॅन्टच्या उद्घाटनाप्रसंगी गोवर्धन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा पूजनभाई शहा, तालुक्याचे सभापती कैलास बोकाळे, गोवर्धन समूहातील सर्व अधिकारी वर्ग, सहकारी सोमनाथ काळे ज्यांच्या अथक प्रयत्नातून किंवा पाठपुराव्यातून हा प्रकल्प राबवला
असे बादशाबाई नामदार निळूशेठ काळे उपस्थित सर्व मान्य. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गोडेगाव पंचायत समिती गणामध्ये मान्य वळसे पाटील साहेब यांचा दौरा झाला आणि दौरा करत असताना आंबेगाव गावठाणमध्ये ज्यावेळी वळसे पाटील साहेबांनी भेट दिली त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी एक जलशुद्धीकरण प्रकल्प किंवा एक आरोचा जो प्रकल्प आहे त्याची मागणी ही वळसे पाटील साहेबांकडे केली. आणि नंतर ज्यावेळेला निवडणुकीचं बिगुल वाजलं त्या निवडणुकीच्या अनुषंगाने निळूशेठ असतील किंवा बादशाबाई असतील यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार केली की आम्हाला लवकरात लवकर एक आरो प्लॅन्ट हवा आहे. या दोघांनी या तालुक्याचे एक वैभव उद्योजक देवेंद्र शेठ शहा यांच्या कानावरती हा विषय घातला आणि देवेंद्र शेठ शहा यांनी कुठल्याही क्षणाचा विचार न करता तात्काळ होकार दिला आणि आज या ठिकाणी या आरो प्लॅन्टचं उद्घाटन संपन्न होत आहे. निवडणुकीच्या काळात दिलेला शब्द जो पुरा करायचा असतो ते आदरणीय वळसे पाटील साहेब आणि देवेंद्र शेठ शहा यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. प्रमिलाताई भले निवडणुकीच्या काळात जो निकाल लागायचा होता तो निकाल काहीही लागो परंतु ही लोक दिलेल्या शब्दावरती ठाम राहिलेली आहे. मग गावठाण कोणीकडे राहिलं किंवा आपली लोक कुठल्या बाजूला चुकली याचा विचार न करता देवेंद्र शेट्टी जो शब्द दिला होता तो शब्द या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आणि मला आता निश्चित अभिमान आहे की जी राहिलेली जी कामं आहेत ती सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये 100% या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे जाणार आहे. आणि सगळे उपलब्ध झाले लग्न समारंभ असून सुद्धा पण त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. प्रथमतः मी तुम्ही सगळे आभार मानताय पराग मिल्कचे आणि देवेंद्र शांतचं. त्याच्या अगोदर सर्वात अगोदर आभार या गावाचा मानला पाहिजे कारण की या गावाने जे योगदान दिलंय 30-40 वर्षापूर्वी त्याच्यामुळे फक्त आंबेगाव तालुका नव्हे अनेक तालुक्यांना सुजलाम सुफलाम करण्याचं काम या एका गावाच्या योगदानामुळे झालेलं आहे. तर हे जे छोटंसं आरो प्लॅन्ट आहे त्याच्यासमोर ही खूप क्षुल्लक गोष्ट आहे. अजून काही आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काय करता येईल ते तुम्ही प्लीज सूचना द्यावी बादशाबाई एवढीच विनंती करतो. दुसरं वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पराग मिल कंपनीच्या माध्यमातून जे जे करता येईल या तालुक्यासाठी आम्ही कायमस्वरूपी ऋणाबद्ध आहोत. धन्यवाद. आदरणीय साहेबांच्या माध्यमातून आपल्याला आठवते कोरोनाच्या काळामध्ये जे योगदान या चहा परिवाराने दिलं या तालुक्याला ते कोणीच त्याचं विसरू शकणार नाही. तर त्या काळामध्ये जे जे काय या शरद बँक असेल किंवा त्यांची पराग मिल्क कंपनी असेल यांच्या माध्यमातून अनेक जणांना त्यावेळेला अन्नदानाचं किंवा काय त्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांना त्या घराघरांमध्ये त्यांनी त्या पाकिट त्यावेळेला दिलेले आहे. आणि जे जे लोक रुग्ण म्हणून त्या पुढं ती कुठं ते कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जेवढे पेशंट या ठिकाणी गेले त्यांना सगळं भोजनाची व्यवस्था आदरणीय देवेंद्र शेठ शहानी त्यावेळेला केली. कोणालाही जरी इंजेक्शन कमी पडलं त्यावेळेला ते सुद्धा कोरोनाचे काळ या चहा परिवाराने केले. सगळ्यांना जीवदान देण्याचं काम आजपर्यंत कुठलीही आपत्ती आपल्याला माहिती आहे. माळींची घटना झाली त्यावेळेला धावून येणारे चहा परिवार आणि त्यावेळेला सुद्धा अनेक जणांना एक चांगल्या पद्धतीचं मदत या चहा परिवाराने त्यावेळेला केलं. आज सुद्धा भविष्यामध्ये आता पूजन शेठने सांगितल्याप्रमाणे अनेक ठिकाणी अशी जलशुद्धीकरण आरोपले या माध्यमातून त्यांच्या CSR फंडातून होणार आहे. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि चांगल्या पद्धतीचं एक जलशुद्धी केंद्र आरोग्य या ठिकाणी आपल्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचा चांगल्याच पद्धतीने उपयोग करून घ्या. पुन्हा एकदा आपण सर्वजण आला तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद. जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या निमित्ताने या ठिकाणी जे शहा आणि त्यांचे सर्व अधिकारी वर्ग आणि त्यामध्ये आमचा राजूभाई इनामदार आणि आमच्या सरपंच गोलकताई त्यांची सर्व बॉडी या ठिकाणी या पाण्याच्या संदर्भामध्ये थंड पाणी स्वच्छ पाणी मिळावं अशा या ठिकाणी त्यांनी धडपड केली आणि ते पाणी आमच्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्याची
या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी शाह साहेब आले, त्यांचं आमच्या ग्रामस्थाच्या वतीने सहर्ष स्वागत। आपल्या तालुक्याचे सभापती कैलासबा काळे पाटील, आमचे सर्व ग्रामस्थ महिला भगिनी, ग्रामस्थ आणि ज्या ठिकाणी नेहमी आम्हाला सहकार्य असते ते आमचे सोमनाथ भाऊ काळे, अक्षय शेख काळे पाटील आणि ज्या सर्व आमच्या या व्यासपीठावरती बसलेले सर्व आमच्या सतीश जाधव सरांनी आपलं सर्वांचं स्वागत केलेले आहे। मला नाव घेण्याची वेळ आलेली नाही, सर्व व्यासपीठावरती सर्व सन्मानित पाहुण्यांचं नाव घेतलेले, स्वागत केले मी आणि मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो। आणि काही आज या ठिकाणी लग्न सोहळ्याच्या निमित्ताने काही मान्यवरांना जायचंय, तेव्हा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो आणि